या ओठानी चुंबून घेन हजारदाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं तर छान आहेच, पण तुम्हाला माझा आवाज जरा जरी आवडला असेल तर दोन गाणं दुर्दैवाने माझ्यासाठी वाजणार असेल. मंडळी नमस्कार. लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लव्हर्स क्लबचे मी मनापासून आभार मानतो. लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्री जगदीश कुंटे आणि बुक लव्हर्स क्लबचे अध्यक्ष श्री चैतन्य हलगेकर आणि तुम्हा सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो आणि स्वागत करतो. कवितेचा आजच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे लाडके कविवर्य श्री मंगेश पाडगावकर, आनंद यात्री पाडगावकर म्हणून सर्वांना ज्ञात आहेत, प्रसिद्ध आहेत. 10 मार्च 1929 त्यांचा जन्म आणि 30/12/2015 त्यांचं निर्वाण. एकूण 86 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं आणि या कवींनी आपल्याला अक्षरशः आनंद दिलेला आहे. काही महिन्यांच्या पूर्वी महानगर टी हे संकेतस्थळ चालत असताना मंगेश पाडगावकर, आनंद यात्री पाडगावकर असं डॉक्टर अशोक लिंबेकर या कुणीतरी लेखकाने लिहिलेला लेख माझ्या वाचनात आला आणि तेव्हापासून माझ्या मनात हा विषय घोळत होता आणि मी त्यांचा लेख तुमच्यासमोर मांडतो आणि मग मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतो. डॉक्टर अशोक लिंबेकर असं म्हणतात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. काव्य क्षेत्रात त्यांनी केलेले देदीप्यमान कार्य आपण कधीही विसरू शकणार नाही. पाडगावकरांनी त्यांच्या कवितेतून आपणास जगायला शिकवले. जीवनानुभवातील विविध अवस्थांतरे त्यांच्या कवितांनी टिपली. म्हणूनच सांग सांग भोलानाथ पासून ते भातुकलीच्या खेळापर्यंत रमलेली त्यांची कविता आपल्याला अनेक ठिकाणी भेटत राहील. कधी बाळहट्ट तर कधी लढीवाळता, कधी निसर्गातील विभ्रम तर कधी माणसाच्या मनाच्या नानाविध भावावस्थात चितारत त्यांच्या कवितेने मराठी माणसांचे भावविश्व व्यापले. माणसाचे वय आणि अवस्था कोणतीही असो, पाडगावकरांच्या कवितेने सर्वांचीच सोबत केली आहे, हे अगदी खरं आहे. तिला कुणाचेच वावडे नव्हते. म्हणूनच पाडगावकरांची कविता म्हणजे बागेत उमललेल्या नानाविध रंगांच्या फुलांचा उत्सवच जणू. त्यांच्या कवितेत निसर्गाची सारी रूपे आपणास दिसतात. 6 ऋतूंचे 6 सोहळे अवघे भान हरावे असं त्यांनीच म्हटलेलं आहे. थेट इवल्याशा गवत फुलापासून ते या सृष्टीला जागवणाऱ्या सूर्यापर्यंत त्यांची कविता स्वाभिमानाने, आनंदाने जगणे शिकवते. त्यांची कविता रसिकाला स्वसामर्थ्याची जाणीव करून देते. फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले, ही कविता तुम्ही जाणताच. अशी जेव्हा त्यांची कविता बोलते तेव्हा माणसाचे रडगाणे किती फिजूल आहे याची जाणीव होते आणि दुःखाचा किती पाऊ करावा याचे चिंतन नकळत आपल्या मनात येते. कुठेच आहे, बरोबर आहे ना? 1-2 दिवसाचे अल्प आयुष्य लाभणारे फूल आपले निर्माल्य होणार याची जाणीव असूनही आपले फुलणे सोडत नाही, हा आशावाद व्यक्त करणारी पाडगावकरांची कविता म्हणून तर आनंदाचे निखळ विधान आहे. सांगा कसं जगायचं, पुढत पुढत की गाणी म्हणत तुम्हीच ठरवा, असे जेव्हा त्यांची कविता सांगते तेव्हा खरोखरच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे अमरगीत आपल्याला आठवायला लागते. मंगेश पाडगावकर हे माझेच काय अनेकांचे लाडके कवी. त्यांचा पिंड हा सौंदर्यवादी.
असे असले तरी सलाम, गझल, विदूषक यातील कवितांनी त्यांचे सामाजिक राजकीय चिंतन अभिव्यक्त झाले. धारा नृत्य हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1950 साली प्रकाशित झाला आणि त्यानंतर मराठी कवितेच्या क्षितिजावर उगवलेला हा शुक्र तारा आपल्या स्वयंभू तेजाने पुढील 6-7 दशके कवितेच्या आभाळात तळपतच राहिला. बोलगाडी, जिप्सी, छोरी, तुझे गीत गाण्यासाठी हे त्यांचे काही काव्यसंग्रह, तर भोलानाथ, बबलगम, चांदोमामा या त्यांच्या बालकवितेने रसिकांना भुरळ घातलेली आहे. त्यांच्या कवितांनी लहान थोरांच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंद पेरला. पाडगावकरांच्या कवितांनी आपणास काय दिले, तर मला वाटते त्यांच्या कवितांनी जगण्याचा सकारात्मक उद्गार दिला, जगण्याची उमेद दिली. अस्वस्थता हा तर मानवी जीवनातला लाभलेला शापच. माणूस जसा प्रत्येक युगात भटकत इथपर्यंत स्थिरावला आहे किंवा असला तरी स्वस्थ नाही. चंचलता ही मानवी मनाचा स्थायी भाव, त्याला काबूत ठेवणे तसे कठीणच. काही स्थितप्रज्ञ योगी कठोर साधना करून या मनाला लगाम घालू शकतात, पण सामान्य माणसाचे तसे नसते. तो नेहमी जिप्सीच असतो. त्याचे मनही असे जिप्सीच असते. परंतु या गतिमान प्रवाही मनाला आणि माणसाच्या जीवनाला कुठेतरी स्थिर व्हावेच लागते. असे स्थिर होण्याचे ठिकाण म्हणजे निसर्ग, प्रेम, जगण्याची सुंदरता, अशा मनाला शांत करणाऱ्या, सुखावणाऱ्या समृद्ध वाटा, मनोहारी जागा पाडगावकरांच्या कवितेने आपल्याला दाखवल्या. म्हणूनच त्यांच्या कवितेतील विरह, दुःख मनाला चटका लावून जात असले तरी ते उसवून टाकत नाही, मनाला उद्ध्वस्त करत नाही. ते आपल्या मनाला हलवून गदगदून टाकते, पण आत्महत्येस प्रवृत्त करत नाही, कारण पाडगावकर हे आनंद यात्री आहे. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती. हे गाणं मी कार्यक्रमाच्या शेवटी म्हणणार आहे, कारण मी लाख चुका करत असताना, पण तुम्ही मला क्षमा करा असं म्हणतो. अशी समंजस जाणीव त्यांच्या कवितेच्या मागे आहे. त्यांच्या कविता अभ्यासल्या म्हणजे ही सकारात्मकता आपल्याला त्यात दिसून येते. वरवर त्यांच्या काही कविता विरही, दुःखद अनुभूतींनी व्याप्त वाटतात, तर तिच्या शेवटात असलेल्या सकारात्मक दृष्टिकोन समंजस जगण्याचा मंत्र देणाराच आहे. त्यांच्या भातुकलेच्या खेळामधील हे गाणे पहा. काराणीने मिटले डोळे दूर दूर जाताना, सुंदर आहे गाणं. आणि मग ते म्हणतात, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. हे गीत कुणाही संवेदनक्षम माणसाच्या मनाला चटका लावून जातेच, पण पाडगावकर या गाण्यातही आशावाद प्रकट करतात. म्हणून ती रडगाडी होत नाही, तर ती बोलगाडी होतात. आपण कोविडच्या वेळी बघितलं, भातुकलेचा खेळ अर्धवटच करून बरीच माणसं आपल्यातून निघून गेली. तसे माणसाच्या खऱ्या आयुष्याचा खेळ जेव्हा असा वाऱ्यावर उधळला जातो आणि आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात, तेव्हा काय करायचं असते असा पेच असतो. या भिन्न वाटांनी प्रवास करणे हेच जेव्हा भाग्यदेय ठरते, पुन्हा कधीही एकत्र येण्यासाठी, असा जीवनाला लाभलेला शाप मरणापेक्षा काय कमी असतो. पण पाडगावकर म्हणतात, जगणे आणि जागणे थांबवता येत नाही. मंडळी, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे. मी आज पाडगावकरांच्याकडे हीच प्रार्थना करतो आहे की तुमची कविता सादर करण्यासाठी आमचा मूड चांगला असू देत आणि आमचा सूर पण लागू दे. आणीबाणीच्या वेळेला त्यांची सलाम ही कविता जुन्या कलामंदिरमध्ये ते तिघही त्रिकूट आलं होतं, तेव्हा माझ्याकडे असलेल्या एका छोट्या टेप रेकॉर्डवर ते रेकॉर्ड केलेली होती आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची ही सलाम कविता मी ऐकवली होती. एकदा तर देशपांडे नावाच्या धोतर नेसणाऱ्या, पांढरा नेहरू शर्ट घालणाऱ्या आणि डोक्यावर गांधी टोपी घालणाऱ्या देशपांडे CID इन्स्पेक्टरने मला सांगितलं, सलाम कविता नीन टेप रेकॉर्डरमध्ये बारस बेडा, नी पुन्हा बारसीद रे निनगे अटक मारतीवी, कारण तेव्हा इमर्जन्सी सुरू होती. त्या सलाम कवितेच्या पहिल्या काही ओळी तुमच्या
तुमच्यासमोर सादर करतो. सबको सलाम. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयाने डावा हात इकडं, मी त्यांना शब्द घेत नाही. लाथेच्या भयाने डावा हात इथं ठेवून उजव्या हाताने सलाम. बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम. सलाम भाई सबको सलाम, सलाम भाई सबको सलाम, अशी प्रदीर्घ कविता त्यांची आहे. आज जर मंगेश पाडगावकर असत असते तर त्यांनी कोणती कविता लिहिली असती या सलाम बाबतीतच? हा माझा जरा स्वैर विचार आहे किंवा मुक्त छंदात लिहिलेल्या ह्या 4 ओळी आहेत असं तुम्ही म्हणू शकता. सलाम सबको सलाम. आनंद यात्री मंगेश पाडगावकरांची क्षमा मागून तुम्हा सर्वांना सलाम. उजव्या हातात धरलाय मोबाईल म्हणून फक्त डाव्या हाताने सलाम. ईडीला सलाम, जेसीबीला सलाम, बुलडोझरला सलाम, ऊठ सूट आंदोलन करणाऱ्यांना सलाम, देशाची संपत्ती जाळणाऱ्यांना आणि पत्थरबाजी करणाऱ्यांना सलाम. आणि एवढं करून लोकशाहीच नाही होय आपल्या देशात अशा म्हणणाऱ्या ढोंगींना पण सलाम. ड्रग्ज, ड्रिंक, डान्सला सलाम. पूर्वी ज्याला अश्लील बेशरम म्हटले जायचे त्या आजच्या बोल्ड अँड ब्युटिफुलला पण सलाम. उजव्या हातात धरलाय मोलाचा मोबाईल म्हणून फक्त डाव्या हाताने सलाम. छोट्या पोरापासून माझ्यासारख्या थोरापर्यंत मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेल्यांना सलाम. मोबाईल टॉवरला सलाम, सिम कार्डला सलाम, फॉरवर्डला सलाम, डाउनलोडला सलाम, ईमेल आणि व्हॉट्सअपला सलाम, यूट्यूबला सलाम. आणि हे सगळं पाहून झाल्यानंतर त्या डिलीटलाही सलामच सलाम. टेरिफला सलाम, शरीफला सलाम, निष्पाप जीव घेणाऱ्या युद्धखोरांना सलाम, बॉम्बस्फोट करणाऱ्यांना सलाम आणि आतंकवाद्यांना बिर्याणीची मेजवानी देणाऱ्यांना सलाम. स्मार्ट नागरिकांना सलाम, बेळगावकरांना सलाम. स्मार्ट नागरिकांना सलाम, रस्त्यावर थुंकणाऱ्यांना सलाम, कचरा टाकणाऱ्यांना सलाम आणि रहदारी मोडणाऱ्या आलिशान गाडीच्या मालकाला सलाम. साहब को सलाम, साहेबाच्या कुत्र्यालाही सलाम. भारतीय भाषांना सलाम, तिच्या अभिमानाला सलाम आणि प्रत्येक भारतीय भाषेत सर्व भाषा समभावाचा नियम पाळत माय मदर टंग इज युनिक असं म्हणणाऱ्यांना सलाम. लोकमान्य ग्रंथालयाला सलाम. गेली 10 वर्ष बुक क्लब्स चालवणाऱ्याला आणि त्या सर्व कार्यकारिणीला सलाम. सलाम प्यारे भाइयों, सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, पण हात तर दोनच आणि उजव्या हातात धरलाय मोबाईल म्हणून फक्त डाव्या हाताने सलाम, म्हणून फक्त डाव्या हाताने. अर्थातच पाडगावकरांची माफी मागतो. तो लेख झाला, सलाम कविता झाली. आता पाडगावकरांच्या बद्दल काही कार्यक्रम करायचे म्हटल्यानंतर मी काय लिहिलंय, आता हे बोल बरे वाकुडे पण ते तुम्ही चांगले बोलून घ्यावेत, कारण मी सगळ्यांच्या बरोबर भांडतो आणि हा डायलॉग कुंटेचा खूप छान पाठ आहे. ज्यांचे सर्वांशी वाकडे ते किशोर काकडे. रामनाथ अगदी मनापासून हसतोय आणि तो गेली 50 वर्ष मला जाणतोय. मी जेव्हा 11वी 12वी मध्ये होतो तेव्हापासून रामनाथजी मला जाणतात. तेव्हा गोड मानून घ्या. मंगेश पाडगावकर आपल्या सर्वांच्या जीवनाची सुरुवात ही कवितांनीच होते. इथे इथं बैस रे मोरा, बाळ घालते चारा, चारा खा, पाणी पी आणि हुर्र उडून जा, अशी ती कविता प्रत्येक आई आपल्या बाळासमोर म्हणत असते. कविता समजायला कठीण असा सर्वसाधारण समज, पण कवितेचे गाणे होताना त्या कवितेला चाल लावून सुरेल आवाज मिळाला की ती कविता सर्वांच्या ओठावर आणि हृदयात सहजपणे बसते. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, असं पाडगावकरच म्हणतात. आपल्या या काव्यसंग्रहात, हा काव्यसंग्रह आहे तुझे गीत गाण्यासाठी मंगेश पाडगावकर,
आपल्या काव्यसंग्रहात अर्पण पत्रिकेत पाडगावकर म्हणतात, श्रीनिवास खळे आणि यशवंत देव यास प्रेमपूर्वक तुमच्या संगीताची सोबत लाभल्यामुळे माझ्या या शब्दांचा प्रवास सुखाचा झाला, अगदी असेच आपणही म्हणू. पाडगावकर, तुम्ही शब्द रचले, त्याला खळे देव आदींनी संगीत दिले, त्याला आवाज सुधीर फडके, वाटवे, मंगेशकर कुटुंब, अरुण दाते यांनी दिला. म्हणूनच आम्हा सर्वांचं जीवन आणि आम्हा सर्वांचे जीवन प्रवास सुरमयी झाला व आनंद मिळाला आणि मिळतो आहे आजही आणि उद्याही, असं मी पाडगावकरांना नम्रपणे सांगू इच्छितो. गाणी बनतात आणि कविता समजतच नाही असे म्हणणारी माणसे एकदम रसिक होतात. मग आठवा ते रेडिओवरील कार्यक्रम, पुणे, मुंबई, सांगली आकाशवाणीची आपली आवड आपण लहानपणी ऐकत होतो आणि आपण फरमाईश केलेली गाणी, बेळगाव ते झुमरी तलयापर्यंतचे रसिक, अनेक पत्रे लिहून केलेली मागणी आणि आपले नाव व आपले आवडते गाणे रेडिओवर ऐकायला मिळणार असा दिवाळीचा डबल धमाका त्यांना जाणवायचा. आता पत्रांच्या जागी ईमेल आलाय आणि आता ईमेलच्या जागी व्हॉट्सॲप आलाय आणि गीतांची मागणी मात्र सुरूच आहे. याचबरोबर रेडिओवरील हिंदी गाण्यांची मैफिल, फौजी उनकी पसंद, अमीन सायनींचा, रेडिओ सिलनचा सिबाका किंवा नंतर आलेला बिनाका आणि त्याच्यानंतर आलेला सिबाका गीतमाला, टीव्ही आल्यावर चित्रहार, झी आल्यावर टॉप 10, अंत्याक्षरी, हे व अन्य गाण्यांचे कार्यक्रम आपण गाण्यांच्या रूपातच पाहत आहोत. गदिमा आणि बाबूजींनी गीत रामायणाची अमर गाणी घराघरात आणि हृदयात पोहोचवली. तिकीट काढून गाणी ऐकायला येणे हाच उपक्रम बिंदा करंदीकर, वसंत पापट आणि मंगेशकर या ब्रह्मा विष्णू महेश त्रिकुटाने पुढे चालवला आणि आज जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, असं म्हणत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी आपल्याला आयुष्यावर काही बोलू असे हजारो प्रयोग करून गाण्यांची, कवितांची मैफिल रंगवत आहेत. हिंदीमध्ये अल्बम नावाचे गाण्याचे प्रकार रुळण्याआधी गीत रामायण, तुकयाचे अभंग, शिवकल्याण राजा असे प्रसिद्ध मराठी संगीत अल्बम यांनी कितीतरी आधीच सिनेमा नाटकाबाहेरची गाणी सादर करून जनमानसात आढळ स्थान मिळवले होते व ते आजही आहे. आजूबाजूला होणाऱ्या साहित्याच्या कार्यक्रमात काव्य वाचन, बागेतील कविता असे संगीताचे कार्यक्रम अधिक प्रमाणात होताना दिसतात. अर्थात व्याख्यानमाला आहेतच. गीतों ने हमें जीना सिखाया, गीतों ने हमें जीना सिखाया, गजल ने मोहब्बत सिखाई है, हर गीत हमारा अपना है, हर कविता हमारा सपना है, असं एका कवितेने म्हटलेलं आहे. आणि पाडगावकरांनी निसर्गासह माणुसकीवर आणि प्रेमावर प्रेम करायला आम्हाला शिकवलं. सारेगामा या रियालिटी शो मध्ये सुप्रसिद्ध संगीतकार नौशादजी एकदा आले होते. आपल्या भारतीय संगीताबद्दल अभिमानाने सांगताना ते म्हणाले, पॉप में पाप नहीं है, पॉप में पाप नहीं है, पर अपने भारतीय संगीताबद्दल अभिमानाने सांगताना ते म्हणाले, अपने संगीत को गलत कहना महापाप. ते पुढे असंही म्हणाले, मेरे पास गाने हैं तराने हैं, मेरे पास गाने हैं तराने हैं, मैं तेरे दर पे भीख क्यों मांगू, मेरे पास खजाने ही खजाने हैं. हे नौशाद सरांचं वाक्य होतं आपल्या भारतीय संगीताबद्दल. आणि खरंच आपल्याकडे असे कवी आहेतच, आजही आहेत, पूर्वी होते आणि उद्याही येणार आहे. पाडगावकरांच्या मराठी कवितांचे वाचन करताना आपसुकपणे आपल्याला आजकाल गाजत असलेली हिंदी किंवा मराठी समअर्थाची, समविचाराची गाणी सहजच आठवतात. त्यांचं एक उत्कृष्ट गीत आहे, कधी बहर कधी शिशिर परंतु
हे गाणं ऐकताना आपल्याला कभी खुशी कभी गम हे आत्ताचं गाणं आपल्याला नक्की आठवतं. त्यांचं अध्यात्मावरचं गाणं. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. याच्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी संगीतबद्ध केलेलं रफी साहेबांचं एक गाणं आलं होतं, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा. हे कुठे शोधिसी गाण्याशी जवळीक साधणारं गाणं आहे. गीतकार वंदना विटणकर आणि मोहम्मद रफी गायक, संगीतकार श्रीकांत ठाकरे. खरं तर पाडगावकरांनीच आणखीन एक अशीच कविता लिहिली आहे, ग्रंथात देव नाही, पंथात देव नाही, हृदयात देव आहे, कोणीही अनाथ नाही. इथे विवेकानंदांचा ते विचार मांडतात, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. हे विवेकानंदांचं वाक्य आहे. तुझी माझी स्मरते. ज्यांनी ज्यांनी प्रेम केलेलं आहे त्यांना हे गीत नक्की आवडते. भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिवसांची धुंद वादळाची होती रात्र पावसाची. आता रात्र पावसाची म्हटल्यानंतर किशोर कुमार मधुबालाचं ते गीत आपल्याला नक्की आठवणार. एक लडकी भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी से, कोई आगे न पूछे, तुम ही कहो ये कोई बात है हम. रात्र पावसाची. रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना, असंही पाडगावकर म्हणतात. इथं आपल्याला मोटरसायकलवर आरामात गाणं म्हणत जाणारा अमिताभ बच्चन आठवतो आणि तो म्हणतोय, रोते हुए आते हैं सब, हसता हुआ जो जाएगा. आणि अशी गाणी सिनेमातली आणि पाडगावकरांच्या कविता एकमेकाला संबंध आहे असं आपल्याला आठवतात. कुणाचीही इथं तुलना करण्याचा प्रश्न येत नाही. पाडगावकर फार मिश्किलपणे म्हणतात, त्याने तिचा हात हातात घेतला, तिने त्याचा हात हातात घेतला. त्याने तिचा हात हातात घेतला, तिने त्याचा हात हातात घेतला, घेऊ दे की तुमचं काय गेलं. आता ही ओळ ऐकताना वाचताना मला गोविंदाचं एक गाणं आठवलं. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, अरे रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. मला वाटते पाडगावकरांना हेच म्हणायचं होतं, अरे तिनं त्याचा हात घेतला, त्याने तिचा हात घेतला, तुला कशाला मिरची लागते, तू याच्यात नाक का खूप असतो. माझे जीवन गाणे. हे गाणं ऐकताना किशोर कुमारचं एक छान गाणं आठवतंय. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं, मैंने हंसने का वादा किया था कभी. अर्थात कदाचित मी उपमर्द करतोय काय मला माहित नाही. असा जर उपमर्द करत असेल तर तुम्ही मला क्षमा करायला हरकत नाही. संगीत ही विश्वाची भाषा आहे. चराचरातून हे संगीतच भरून वाहे, रहस्य त्याचे ताल तयाचा आपल्या हृदयी आहे असं पाडगावकर म्हणतात. देशभक्तीपर आणि देवभक्तीपर गाणी सुद्धा पाडगावकरांनी लिहिलेली आहेत. आपल्या सैनिकावर सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत गीते. प्रणाम हा तुम्हा जवान हो, हा का एकटा उठून धावला ना क्षणिक थांबला, कधी विसावला, प्राण मानिला तुम्ही तृण समान हो, प्रणाम हा तुम्हा जवान हो. जवानांच्यासाठी त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तू नव्हे जगाची आशा, जय जय हो भारत देशा, जय लोकशक्तीच्या देशा, नव्या जगाची आशा होय. तर तू मनाचा राम रे, तू श्रावणात घनश्याम रे, असं ते रामालाही म्हणतात. पंढरीच्या वाळवंटी सारे एकाकार,
नाही कोणी शिंपी, नाही कोणी वाणी, नाही कोणी ब्राह्मण महार. माणसाचा हात इथे, माणसाच्या हाती, पंढरीच्या पायरीशी सर्व एक नाती. हा अभंग किंवा ही ओळ, ही कविता पाडगावकरांची ऐकताना सध्याचं जे प्रचलित गाणं आहे ते आपल्याला नक्की आठवणार. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसानी माणसाशी माणसासम वागणे. हे गाणं तर छान आहेच, पण माझा बिघडलेला आवाज तुम्हाला आवडला असेल तर 2 टाळ्या माझ्यासाठी वाजायला. तर माणसानी माणसाशी माणसासम वागणे हे गाणं आपल्याला आठवतं. ही सर्व समावेशक गाणी फक्त आणि फक्त आपल्याकडेच असतात, कारण आपण कोणालाही कोणावरही जबरदस्ती करत नाही. कधी भाषेची जबरदस्ती करत नाही, कधी धर्माची जबरदस्ती करत नाही, कधी जातीची जबरदस्ती करत नाही आणि कधीच करू नये. वात्रटिका पाडगावकरांचं हे वैशिष्ट्य होतं. वात्रटिका पाडगावकरांनी वात्रटिका केल्या. वात्रट आणि टीका या 2 शब्दांचे ध्वनी एकत्र करून आधी वात्रटिका हा शब्द तयार केला आणि हा कमी ओळींचा प्रकार, अर्थपूर्ण प्रकार पाडगावकरांनी सगळ्यांच्या पडेत पोहोचवलं. एक वात्रटिका अशी आहे, त्या वात्रटिकेचं शीर्षक असं आहे अटळ. एक होती फटाकडी, दिसायला होती भलतीच फाकडी, ती एकदा म्हणाली खाताना काकडी. बरं, काकडे म्हणाले. ती एकदा म्हणाली खाताना काकडी, कुठे गेले तरी वाट असते माझी वाकडी. ही त्यांची ती चारोळी आहे, वात्रटिका आहे. एका कवीबद्दल ते म्हणतात, कवीची दशा या वात्रटिकेतून ते सगळ्यांच्या समोर मांडतात. अखेर एक कवी म्हणाला, अखेर एक कवी म्हणाला, बरं का गायकवाड सर, अखेर एक कवी म्हणाला, हातात लेखणी धरीन, फक्त कविता लिहून पोट भरीन. लिहून लिहून थकला, केसा सकट पिकला आणि आता म्हणतोय उपवासावर डॉक्टरेट करीन, उपवासावर डॉक्टरेट करीन. एकदा मंगेश नावाचा नातू म्हणाला, एकदा मंगेश नावाचा नातू म्हणाला आपल्या आजीला, आजे देव म्हणजे काय ग, आजे देव म्हणजे काय ग. आजी म्हणते, अरे मंगेशा, तू पोटभर जेवलंस म्हणजे माका देव पावला. इथं मला एक कन्नड वाक्य आठवलं, फार सुंदर आहे आणि मी सगळीकडे सांगतो. अज्जी इल्लदे मने इल्ला, मजगे इल्लदे ऊಟ ಇಲ್ಲ. ज्यांच्या घरात आजी नाही ते कुटुंब, ते परिवार, तो परिवार अपूर्ण आहे. आणि ज्यांच्या भोजनात मजगे, छाछ, बटर मिल्क, ताक नाही ते भोजन अपूर्ण आहे. अरे तू पोटभर जेवलास की माका देव पावला, असं आजी मंगेशाला म्हणते. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हा प्रश्न पाडगावकर विचारतात आणि पाडगावकरच त्याचं उत्तर देतात. ते म्हणतात, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा गल्ली गल्लीत गुंड आहे. लोकशाहीची ही दुर्दैवी दशा आहे. असा सर्व गल्ली गल्लीत गुंड आहे. एक दिवस भाजीवाला मुलगा नेता झाला. भाजीवालीचा मुलगा नेता झाला आणि आपल्या आईला म्हणाला, आये भाजी विकायची सोड ग, आये भाजी विकायची सोड ग. आई म्हणाली, वाईट वाटून घेऊ नकोस पोरा, वाईट वाटून घेऊ नकोस पोरा, इमान वेगळ्यापेक्षा ताजी भाजी विकणं बरं. समाज जाणीव ही त्यांची वात्रटिका आहे. माणूस हीच आमची भाषा, माणूस राष्ट्र, माणूस आशा. एक दिवस सगळे भेद गाडून टाकू, माणसातल्या मधल्या भिंती पाडून टाकू. सावरकर असंच म्हणायचे. संपूर्ण पृथ्वी हाच देश, मानवता हाच धर्म. पण जोपर्यंत तुम्ही तुमचा धर्म पाळता तोपर्यंत मला पण हिंदू म्हणायचं आहे. अदरवाईज संपूर्ण पृथ्वी हाच देश आणि माणुसकी हाच धर्म.
ग्रेट पीपल थिंक अलाइक असं म्हणतात. कवीचा आत्मविश्वास बघा कसा आहे. कवी म्हणतोय हात उगवतील, हात उगवतील कसे कळत नाही, पण उगवतील, हात उगवतील, मोजताही येणार नाही इतके हात उगवतील. 2014 पासून हा आपण अनुभव घेतो. त्याने उदास भोग पण लिहिलेला आहे. राजकारण बहुत करावे, राजकारण बहुत करावे, परंतु कळोच न द्यावे, मुडदे गाडून बांधावे भवन आपले. आपल्या आजूबाजूला असलेलं राजकारण सध्या असंच चालतं. पुढचा भाग, जेन देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो. जे सूर्याला पण दिसत नाही ते कवीला दिसते. पण हा कवी लई भारी बाबा. पाडगावकर म्हणजे जाड भिंगाचा चष्मा, गोल गोड चेहरा, थोडा खर्चातला आवाज, खारे डोळे आणि ती दाढी. त्याबद्दल एकदा तेच म्हणाले, मी कसा दिसतो असं त्यांनी एकदा घरात त्यांना विचारलं. तेव्हा त्यांच्या लेकरांनी सांगितलं म्हणे, आमचे बाबा भोपळ्याला दाढी लावल्यासारखे दिसतात. मलाही तसेच वाटतं. परवा माझी अमेरिकेतील बहीण पल्लवी गोरे शिरोडकर काही दिवसासाठी बेळगावात आली. मी तिला विचारलं, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग भोलानाथ. काय ग पल्लवी, तुझ्या अमेरिकेतली मुलं असंच गाणे म्हणतात का? तेव्हा ती म्हणाली, अरे किशोर, अमेरिकेत भोलानाथ कुठून आणणार, भोलानाथ नसणारच. पण मुले म्हणतात, सांग सांग रे सांता, स्नो पडेल काय, सांग सांग रे सांता, स्नो पडेल काय, स्कूल भोवती स्नो साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग रे सांता. ती अनगोळमधली मुलं असू दे नाही तर अमेरिकेतली मुलं असू दे, प्रत्येक मुलांना सुट्टी पाहिजे असते. फक्त कोविडच्या वेळी मात्र मुलं म्हणत होती की दीर्घ पडलेली सुट्टी लवकर संपू दे. मी तुम्हाला सांगतो, बालिका आदर्श मुलींचा आम्ही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. त्या मुलीने एवढे छान मुद्दे मांडले. आम्हाला दुपारी शाळेचं ग्राउंड बोलवतं आहे, आम्ही जेव्हा डबे उघडून एकमेकाच्या बाजूला बसतो ते डबे आम्हाला बोलवत आहे. ही प्रदीर्घ सुट्टी आम्हाला नकोशी झाली आहे. शाळेची घंटा केव्हा वाजते असं पूर्वी वाटायचं, आता ती पहिली घंटा वाजावी अशी आम्ही वाट बघत आहोत. कोविडच्या वेळी मुलांची दशा अशी झाली होती. तेव्हा भोलानाथला बेळगावची मुलं असं म्हणतात, अमेरिकेतली मुलं असं म्हणतात. सुन्या सुन्या शाळेची घंटा वाजेल काय असं आता वाटायला लागले. पाडगावकरांनी कबीरला पण स्पर्श केलेला आहे. कबीरांचे दोहे पाडगावकरांनी उत्कृष्टपणे मराठीत आणलेले आहेत. त्यांचा पहिला दोहा बघा कबीरचा, जो दिल में तेल है जैसे चकमक में आग, तेरा साई तुझ में है जाग सके तो जाग. आता याचा अनुवाद किती छान त्यांनी केलाय. तिळात जैसे तेल रे चकचकीत जगी जशी आग, तुझ्यात रे स्वामी तुझा जाग शक्य असेल तर जाग. किंवा दुसरा दोहा बघा, धीरे धीरे मना धीरे सब कुछ होय, माती सीचे सोघडा ऋतू आये फल होय. याचा पाडगावकरांनी अनुवाद असा केलाय, धीर धरी रे मना धीर सगळे होई, माळी शिंपी शतघडे ऋतू येता फळ ये. फार सुंदर आहे कबीरांच्या दुव्यांचा पुस्तक आणि खरंच खूप छान. पाडगावकरांशी नाते सांगणारी नवी कवी मंडळी सुद्धा आहे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत असं दत्ता हलसगीकर म्हणतात. दत्ता हलसगीकर यांची ही पोएम किंवा ही कविता खूप सुप्रसिद्ध आहे. किंवा लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, हे गाणं तुम्हाला माहिती आहे. हीच आमची प्रार्थना, मगाशी मी म्हणालो. ही कविता समीर सामंत यांनी लिहिलेली आहे.
आणि ही कविता पाडगावकरांच्या कवितेशी नातं सांगणारी आहे. किंवा हरवले या भाळजांचे होतयांचा सोबती सापडे ना वाट जाना होतयांचा सारथी. हे गाणं तुम्हाला माहिती आहे, प्रकाश आंबेडकर या सिनेमातलं हे गाणं आहे. तू बुद्धी दे तू तेज दे हे ते गाण्याचं शीर्षक आहे. आणि हे गाणं गुरु ठाकूर सरांनी लिहिलेलं आहे. हे गाणं सुद्धा मंगेश पाडगावकरांच्या कविताशी नातं सांगणारं गाणं आहे. तुम्हाला राजेश खन्नाचा एक सिनेमा आठवत असेल, त्याच्यामध्ये राजेश खन्ना कवी असतो आणि तो आकाशवाणीवर गाणं म्हणत असतो. मत पूछो औरों के दुख में ये प्रेम कवी क्यों रोता है. हे गाणं खरं तर आनंद बक्षीने लिहिलेलं आहे. आपसे अनुरोध के आपके अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ. हे गाणं सुद्धा पाडगावकरांच्या कवितेशी नातं सांगणार आहे. आनंद बक्षींचं नाव आलं म्हणून सांगतो. आनंद बक्षी जेव्हा गीत लिहायला बसायचे, आपल्यासमोर 2-4 लेखनिक ठेवायचे आणि म्हणायचे, तुम बाग लिखो, तुम बहार लिखो, तुम चिडिया लिखो, तुम ऐसा लिखो, तुम वैसा लिखो असं म्हणायचं. आणि मग ते सगळे शब्द जोडवायचे. बागों में बहार है, कलियों पे निखार है, तुमको मुझसे प्यार है, ना 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 असं ते गाणं लिहायचे म्हणे. अशी कोणतरी थट्टेक कदाचित सांगितलं असं. मला कर आडनावाची माणसं खूप आवडतात. मग ते पाडगावकर असतील, करंदीकर असतील, मंगेशकर असतील, आपले जोगळेकर असतील, सुंठळकर असतील, नरगुणकर असतील, आपले हलगेकर असतील आणि सावरकरही ते आहेतच आणि आणखीनही बरीच मंडळी. पण सगळेच कर आवडतात असंही नाही. काही कर फक्त करकर करत असतात. पाडगावकरांनी प्रेम, निसर्गाबरोबर कबीर, शेक्सपियर, महाभारत, बायबल असे अनेक विषय त्यांनी सहजपणे स्पर्श केले. त्यांच्या साहित्याचा छोटासा हा माझा आढावा आहे. बरेच काही राहून गेले, बऱ्याच कविता त्याच्या राहून गेल्या असं तुम्हाला नक्की नंतर वाटणार आहे आणि ते अगदी खरंच आहे. पण पाडगावकर किती सहजपणे सांगतात बघा. सिगरेटचा जेव्हा तुम्ही मारता झुरका आणि आमटीचा जेव्हा तेव्हा तुम्ही मारता भुरका, लाजायची आवश्यकता नाही, त्याची मजा तुम्ही घ्या असं ते म्हणतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं असं जेव्हा पाडगावकर लिहितात, तेव्हा पाडगावकरांच्या या ओळीवर सेम या इंग्रजी शब्दावर कोणीही आपत्ती घेत नाही. कारण सेम हा शब्द सहजपणे आपल्या त्या पाडगावकरांच्या कवितेत येतो. आणि इथं मला गुलजारांची एक कविता आठवते. मौसम मौसम लवली मौसम. या मौसम लवली मौसम मध्ये गुलजार साहेबांनी लिहिलेला इंग्रजी शब्द लवली आपल्याला लवलीच वाटतोय. जसं पाडगावकरांच्या प्रेम मध्ये सेम हा शब्द खूप आपल्याला आवडतो. आजकालच्या फास्ट जीवनात, इंटरनेटच्या जीवनात सर्वांच्या आशा अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. तणाव वाढलेला आहे. निराशा लगेचच आपल्यावर प्रभाव टाकत असताना सांगा कसं जगायचं, गाणी म्हणत की पुढत असा प्रश्न आपल्याला पाडगावकर आपल्यासमोर मांडतात आणि ते म्हणतात तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन 2 तास तुमच्यासाठी कोणीतरी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्या कुठ्ठ काळोखात जेव्हा काहीही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हेही अगदी खरं असतं. पण काट्यासारखं सडायचं की फुलांच्या सारखं फुलायचं तुम्हीच ठरवा.
त्याची अनेक छान कविता आहे. आजोबा. जेवताना आजोबा लाडात येत आणि मला अर्धी भाकरी खायला दे. जेवताना आजोबा लाडात येत आणि मला अर्धी भाकरी खायला दे आणि जोरात ढेकर देत. तेव्हा मी त्याला म्हणायचंय, आजोबा बॅड मॅनर्स, दिस इज बॅड मॅनर्स आजोबा. अरे त्या ढेकराच्या, असं म्हणून आजोबा आपल्या पोटावर हात ठेवायचे आणि मग डोक्यावरून हात ठेवायचे आणि म्हणायचे, ज्याला असते अक्कल त्यालाच पडते टक्कल. आजोबा हे तुमचं यमक्या बिमक्या नको. अगं काढतो बेल्ट आणि काढते बेल्टावरचं बक्कल. आजोबा तुमच्या हे यमक्या नकोच आहे. आजोबा आजी आपल्या खोलीत नेहमी आपल्या आरामात खुर्चीत बसायची. एक दिवस आजी खोलीत नव्हती. आजोबा आराम खुर्चीत बसलेले होते. मी आजोबाला विचारलं, आजोबा तुमच्या गर्लफ्रेंड्स होत्या का हो? आजोबा चपापले, हो होत्या की, माझ्या गर्लफ्रेंड्स होत्या. ती 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 गोरी, असं म्हणता म्हणता पाठीमागून आजी येण्याची चाहूल लागली. अगं ती गीता, भगवद्गीतेतली गीता, असं म्हणून आजोबांनी विषय टाळला. एक दिवस आजी निघून गेली. मग आजोबांच्या जीवनात आता धुक. आजोबांच्या मनात आता आजोबांचं जीवन आता मुक. एक दिवस आजोबा असेच आपल्या खोलीत लाईट बंद करून आराम खुर्चीत बसले. मी आजोबांच्याकडे गेले, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. हा आलीस बाबा, असं म्हणत आजोबांनी माझ्या डोक्यावरून हात ठेवला. मी आजोबाला विचारलं, आजोबा आजींची आठवण येते का हो तुम्हाला? आजोबा क्षणभर थांबले आणि म्हणाले, बरं का बाळा, एकटं जगता आलं पाहिजे, एकटं गाणं गाता आलं पाहिजे. किती सुंदर ओळी आहे. आपल्या प्रत्येकाचं घर आता जवळजवळ, काही लोक सोडले तर वृद्धाश्रम झालेला आहे. आपण सगळे नवरा बायको आपल्या घरात राहतो आहोत. वृद्धाश्रम त्याला म्हणायचं नाही, कारण आपण आपल्याच घरात राहतो आहोत. पण आपली मुलं बाळं आपल्या गावाच्या बाहेर आहेत, काही राज्याच्या बाहेर आहेत, काही देशाच्या बाहेर आहेत. त्या आपल्या सर्व आजी आजोबांना एकटं जगता आलं पाहिजे आणि एकटं गाणं म्हणता आलं पाहिजे. सर्वात शेवटी त्यांची एक कविता मी त्यांच्या आवाजातच तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्हाला ती नक्की आवडेल असं मला वाटते. त्यांच्याच आवाजात ती आहे ती. ही गाणी तुम्हाला ही कविता तुम्हाला नक्कीच माहिती आहे. त्याचा उल्लेख मी मगाशी केलेला होता. सुधीर तुमच्याकडे कवी वाचते का बघा जरा प्लीज. काय करायचं? हां आता आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणालात? या ओळी चिल्लर वाटतात आणि काव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात. असल्या तर असू दे आणि फसल्या तर फसू दे. तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीतून ईश्य म्हणून प्रेम करता येतं. मराठीतून ईश्य म्हणून प्रेम करता येतं आणि उर्दूमध्ये
इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. कारण लव हे त्याचं दुसरं नेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. ते वयच आहे. माझ्या अजूनही बोलतात आणि माझ्याही. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात आणि जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती. आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती. होडी सगळी पाण्याने भरली होती. तरी सुद्धा लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं. कारण प्रेमानेच अलगदवर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं आणि मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम मी झूट असतं. म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं. मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम मी कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने. एक चॉकलेट कधी अर्ध खाल्लं असाल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल आणि झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनी हसणं असतं. प्रेम कधी भांडत सुद्धा आणि निळ चांदणं सांडत सुद्धा. 2 ओळींची चिठी सुद्धा प्रेम असतं आणि घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीच्या या प्रारंभीच आज आपण आनंद यात्री मंगेश पाडगावकरांच्या कवितांचा आस्वाद घेत आहोत. मी मध्ये हा कार्यक्रम ठरल्यावर आपल्या बुक लव्हर्स क्लबच्या समूहावर एक प्रश्न टाकला होता. मला पाडगावकरांनी लिहिलेली सिनेमाची मालिकेतली गाणी अजिबात दिसत नाही आहेत. तुमच्यापैकी कोणीतरी मला मदत करा. मग श्री चैतन्य हलगेकर, श्री श्रीधर कुलकर्णी, मेघा खांडेकर आणि अशा 2-3 मला मेसेज टाकला पर्सनली. ही गाणी पाडगावकरांची सिनेमात घेतली गेलेली आहेत आणि सिरियलमध्ये पण घेतलेली आहेत. या सर्वांनी मला मदत केली. एवढंच काय, माझ्या बायकोनी तिच्यावर मी खरंच प्रेम केलं आणि ते सेम होतं प्रेम. त्या उज्ज्वला काकडेनी सुद्धा मला मदत केलेली आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात शेवटी, सांगा कसं जगायचं रडत खडत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं रडत खडत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं. पेला
अर्धा सरला आहे असंही म्हणता येत आणि पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येत. अहो सरला आहे की भरला आहे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं रडत खडत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा.